देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिल्यांदाच जाहीर मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक असं विधान केलं ज्या विधानामुळे आता चर्चा सुरू झाली। देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकीय समीकरणांवरती मोठं वक्तव्य केलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमधील घडामोडींनी तर तेच दाखवून दिलंय असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे राज्यामध्ये महायुतीचं सरकार असलं तरी सुद्धा आता विरोधातील दोन पक्ष हे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतात का अशी चर्चा या निमित्तानं रंगली। बघूया। राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र पण उद्धव ठाकरे शत्रू नाही। राज की बात बताइए, राज की बात बताइए। राजकारणात काही होऊ शकतं हे उद्या महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षात अनुभवलंय। हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आगामी राजकीय समीकरणांवर मोठं भाष्य केलंय। कोणतीही गोष्ट होणार नाही असं समजून चालायचं नाही, राजकीय परिस्थिती कुठे नेऊन ठेवेल याचा भरवसा नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे भविष्यातही पुन्हा राजकारणात काही घडू शकतं हे नाकारता येत नाही। 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर। म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही। काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं। उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं। असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही। पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो। महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळली। आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो, एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास, जनतेचा विकास, आणि तो जे सरकार करतो विरोधी पक्षांना त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकेकाळचे मित्र 2019 नंतर कट्टर राजकीय विरोधक बनले। 2024च्या निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं टोकाचं विधान फडणवीस यांच्या बाबतीत केलं होतं। मात्र नागपुरातील मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। राज की बात बताइए, राज की बात बताइए। जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली, आम्ही त्याला पाठिंबा दिला। एक परंपरा या राज्याला, यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, वसंतराव नाईक असतील, फार मोठी परंपरा राज्याला आहे की व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे। 2019 मध्ये विधानसभा निकालानंतर शिवसेना भाजपाची युती तुटली। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय वितृष्ट निर्माण झालं। पुढे शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे फडणवीसांमधील वादानं टोक गाठलं। मात्र आता विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा फडणवीस यांच्या सोबत जुळवून घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर ठाकरेंकडून शुभेच्छा देण्यात आल्या। हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांची भेट घेण्यात आली। आदित्य ठाकरे हे आतापर्यंत 3 वेळा फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडूनही फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात आलं। 1 जानेवारीला फडणवीसांनी केलेल्या गडचिरोली दौऱ्याचं सामनातून कौतुकही करण्यात आलं। वारंवार मुख्यमंत्र्यांची भेटीगाठी जो करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, युतीमध्ये काहीतरी बिघाडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, संशयाचं वातावरण तयार करणं। परंतु महायुती ही आमच्या 3 पक्षाची अगदी घट्ट युती आहे। अशा कृत्यांमुळे
त्यामध्ये काही फरक पडणार नाही. हे बघा, आम्ही जे विचारधारा सोडून जे लोक आमच्यापासून लांब जात होते त्याच्याकरता आम्ही भगव्या झेंड्याकरता देवेंद्रजींबरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि ज्यांनी विचारधारा सोडून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडका विचार देवेंद्रजींनी सुद्धा करावा. मला तरी असं वाटतं, मी त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही, पण शेवटी ज्यावेळेस आपली गरज होती, ज्यावेळेस आपला पक्ष अडचणीत होता, ज्यावेळेस मोदीजींचं सरकार येण्याकरता आपण प्रयत्न करत होतो, त्यावेळेस हे लोक कोणाबरोबर होते. आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही, म्हणून आता हे तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्याशी गोड बोलतायत, पण हे कोणाचीच नाही, याचा निश्चितपणाने त्यांनी विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. राजकारणात काही होऊ शकतं आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत. फडणवीस यांची ही दोन्ही वक्तव्य एकनाथ शिंदेंना इशारा असल्याचं बोललं जात आहे. आधी मुख्यमंत्री नंतर गृहमंत्री पदासाठी शिंदे अडून बसल्यानं भाजपात नाराजीची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं शिंदेंच्या महत्वाकांक्षेला आवर घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.